हरियाणाचे मुख्यमंत्री एकदा गुड़गांवच्या कार्यक्रमात मला म्हणाले, ये 28 किलोमीटर रोड है, द्वारका एक्सप्रेस हाईवे, तो आप बना दो। तर मी सहज हिशोब केला, 28 10 आहे 20 पार 500 कोटी, ठीक आहे म्हटलं, कर देता हूँ। आणि नंतर जे माझ्याकडे आलं जेव्हा केलं कळलं मला, तेव्हा तो 8000 कोटीचा निघाला। कारण ते मी सांगितलं की करायचं असेल तर चांगलं करा। आता एका पिलरवर 4 लेन आहे, आणि ज्यावेळी तो झाला त्यावेळी मला त्यांनी सांगितलं कि मी म्हणलं हे एयरपोर्टला डायरेक्ट कनेक्टिविटी पाहिजे। म्हणले शक्य नाही म्हणा कंसल्टेंट मला। म्हणलं क्यों? बोले एयर स्ट्रिप के नीचे से टनल कैसे जाएगी? अरे म्हणलं तुमको क्या करना है, मेरे को बताओ ना, मैं कहीं भी घुसा देता हूँ म्हणलं टनल, तुम काय करायचे? आणि मी एयर स्ट्रिपच्या खालून दिल्ली विमानतळाच्या खालून टनेल घातली, पूर्ण झाली, काल ओपन झाली। आणि तुम्हाला सांगतो स्टेट ऑफ आर्ट जगातला आश्चर्य असा द्वारका एक्सप्रेस हायवे पूर्ण झाला। आणि अनेक मोठी तिथे गुड़गांव दिल्ली नवीन वसली सगळ्या रोडवर। आणि म्हणून हे देशाकरता समाजाकरता काही केलं पाहिजे, लोकांच्या अडचणीकरता केलं पाहिजे, व्यक्तिगत स्वार्थाकरता नाही, पण देशाकरता केलं पाहिजे। हा जो भाव आहे हा आहे म्हणून करता आला।